श्री श्री सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताईमाऊली, सर्व स्वामी भक्त आणि श्री स्वामी समर्थ महाराज, त्याचबरोबर अण्णा महाराज यांच्या चरणी वंदन करून आजच्या आपण ह्या प्रबोधनाच्या सोहळ्याला प्रस्तावनेस सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 3 एप्रिल 2025. आज तसं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन करून आज त्यांनी आपल्या ह्या जगाचा निरोप घेतला. म्हणजे आज त्यांची पुण्यतिथी आणि तिथून खरंच सुरुवात झाली ती स्ट्रगल करण्याची, कसं हे स्वराज्य पुढं टिकवायची. आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे धर्मवीर संभाजी राजे त्यांनी काय केलं. मध्ये अनेक स्थित्यंतरं आली, पण तरीसुद्धा आपला हा धर्म, आपला हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र आणि हिंदू सर्व टिकून राहिले. ते केवळ आणि केवळ फक्त स्वामी भक्ती, स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज आणि या पंथातील जे सर्वजण भक्त स्वामी भक्त आहेत त्यांच्यामुळेच हे सर्व झालं. या भक्तीमध्ये येण्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. फक्त काय असतं, आपली मागची पूर्व पुण्याई जी असते ना ती असावी लागते. शंकराचार्य, शृंगेरी मठाचे शंकराचार्य जेव्हा जमखंडीला ते आले होते तर त्यांनी एक वाक्य त्यांनी सांगितलं की आपण बघतो की काही जण थोडीशी भक्ती करतात आणि त्यांना लगेच त्याचं फळ मिळतं. सद्गुरू दादा महाराजांनी साधारणतः एक 30 वर्ष म्हणजे त्या भक्तीत आहेत किंवा त्यापेक्षा जास्त अधिक कालावधी, 30 नाही आता हे 25 आणि 35 आणि 35 40 वर्षापासून 40 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. आणि त्यांना आज गुरुपदावर आहेत, सिद्धी प्राप्त आहेत, वाचा सिद्धी आहे. वाचा सिद्धीबरोबर आपले डोळे त्यांनी बंद केल्यानंतर त्यांना कुठलंही दिसू शकतं. ह्याचं माझ्यासकट अनेक जणांनी अनुभव घेतलेला आहे. इथून बसून तिथलं जमखंडीमध्ये तिथं देवघरात काय चाललं आहे हे सांगणं सोपं आहे का हो? इथून बसलेत, तिथं दिल्लीला आग्र्यामध्ये आमच्या अमितच्या घरामध्ये तिथं काय चालले आहे हे त्यांनी सांगितलं. तर हे कसं काय, तर त्याला म्हणतात ती सिद्धी. आणि ते जे बोलतात ते खरं होतं, ती वाचा सिद्धी. तर अशी सिद्धी प्राप्त व्हायला त्यांची ही 40 वर्षाची सेवा पुरेशी आहे का हो? आपल्याला काय माहिती हो, 40 वर्षात त्यांनी सेवा केली आहे. पण शंकराचार्य काय म्हटले, आपल्याला दिसतं की 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जन्मल्यापासून लोक जेव्हापासून कळायला लागल्यापासून तेच भक्तीमध्ये येतात. पण त्यांना असं काही प्राप्त झालं आहे असं होत नाही. मग त्यानंतर मग मनुष्य विचार करायला लागतो की असं हे कसं आहे होतं. तर ते म्हणतात की जी ही आपली पुण्याई आहे ही मागच्या जन्मीची पुण्याई असती. शंकराचार्यांनी सांगितलं ही मागच्या जन्मीची पुण्याई असती, ती यावर्षी कामाला येते, या जन्मी कामाला येते. काही जण कुठली भक्तीच करत नाहीत पण त्यांना लगेच फळ मिळतं. आणि काही जण आतोनात भक्ती करतात, खूप भक्ती करतात, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भक्ती करतात. पण तरीसुद्धाही काही प्राप्त होत नाही. त्याचं कारण असं आहे की पाप आणि पुण्य, म्हणजे हे त्यांनी सांगितलं बरं का, पाप आणि पुण्य ह्याचं जे आहे ना तो बॅलन्स होत राहतो. मग हे मागचं जसं पुण्य चालत तसं मागचं पापसुद्धा चालत येतं, तेच पुढं चालू राहतं. हा पण ह्या माणूस किती पुण्यवान आहे, किती काम करतो पण त्याला काही यशच मिळत नाही हो, असं म्हणतो. किती भक्ती चालली आहे पण काय नाही, स्वामी प्रसन्नच होत नाहीत हो. ते मागच्या जन्मी त्याने काय केलं असतं ना त्याचं ते भोगतोय तो, हे असं असतं ते. आणि हेच जे आहे ना, हे शंकराचार्यांनी जे सांगितलं तेच अनेक वेगवेगळ्या प्रकारे सद्गुरू दादा महाराज
आपल्याला त्यांच्या प्रबोधामधनं सांगत असतात. ते फक्त आपल्याला जाणून घ्यायचं असतं की त्यांनी काय सांगितलेलं आहे. आज आरती करायला मिळणं हे नांगरे साहेबांना किंवा शोभाताईंना माहिती होतं का हो? आज आपल्याला आज आरती करायला मिळेल, महाआरती. हा सुद्धा कुठंतरी योग असतो बरं का. हो, म्हणजे मला असं वाटलं, मी तिथनं यायला लागलो तर म्हटलं बहुतेक आज नांगरे साहेब आरती वगैरे करतील का, म्हणजे असं मला इथं दिसलं. म्हणजे असं मला काहीच माहीत नव्हतं. आणि हे फक्त दादांच्या समोर म्हटलं बहुतेक त्यांनी माझं मन वाचलं असं काहीतरी झालं. आणि तेवढ्यात मग शोभाताई माय मागणं आले, हो चला लवकर आपल्याला ताट घ्यायचं आहे. म्हणजे असं कधी कधी असं होऊन जातं. आणि हा आज प्रत्यक्षात इथं घडलं. अशा प्रत्यक्षात गोष्टी बऱ्याच घडतात. आज सकाळी 7 वाजता ज्या बातम्या ज्या असतात त्याच्यामध्ये सांगितलं होतं, आज दुपारनंतर मेघांचा गडगडाट आणि विजा आणि गारा ह्याच्यासह वृष्टी होईल रात्रभर, दुपारपासून चालू होईल, हे आजच्या बातम्यामध्ये आज सांगितलं होतं. म्हटलं आहे बाबा. आणि संध्याकाळी ते दिसलं की सगळं पाऊस विसू आला सगळा. आणि नेहमीप्रमाणेच जो चमत्कार व्हायचा तो झालाच. असे जे चमत्कार जे घडतात ते आपल्याला म्हणजे इथं पाहायला मिळतात, म्हणजे किंवा आपण अनुभवतो. आणि हे चमत्कार म्हणजे आपल्या आता अंगवळीच पडलेले. काही नाही, पाऊस पडणारच नाही, आरतीच्या वेळेस पाऊस पडणारच नाही, सगळं मोकळंच असणार आहे. म्हणजे जे बातम्याचं सांगितलं कुठंतरी पाऊस पडत असेल बरं का, असं नाही, पाऊस पडत असेल कुठंतरी, फक्त आपल्या भागात पडत नाही, इथे पाऊस पडत असणारच. तसं अशा गोष्टी घडतात. नांगरे साहेब आपण खूप भाग्यवान आहोत. आणि आजचे जे अति भाग्यवान म्हणजे घबाड योग ज्यांचा होता ते नांगरे साहेब आणि माझ्या भगिनी शोभाताई, त्यांना मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला आज एकच फक्त सांगायचं आहे की मी आज विचार करत, आमच्या घरी पाहुणे आलते, 4ला येतो म्हणले ते 5ला आले. आणि ते यांचेच इंग्लंडचे स्नेही होते. एवढ्या वर्षातून ते येणार म्हणून आम्हाला थांबणं, 50 वर्षापूर्वीपासूनचे सलोख्याचे संबंध होते. आणि ते म्हणले आज मला तुला भेटायचे आहेत कुठल्याही परिस्थितीत. तर आम्हाला वाटलं येतील 4ला जातील लगेच 5:30ला. तर 5:30-6 व्हायला तरी ते हालायला तयार नाही. मी त्यांना सांगणार कसं की तुम्ही जावा म्हणून. आम्हाला मी स्वामींना एकच प्रार्थना केली, मला आज तुमच्या सेवेत येता येत नाही, उशिरा होईना पण मी येईल सेवेला, पण मला पहिली सेवा काहीच करायला मिळणार नाही. आणि इथे येऊन पाहते त्याच्या उलटं माझं सगळं घडलं. स्वामींनी मला आरतीच माझ्या हातनं करून घेतली. हा सगळा स्वामींचा आणि दादांचाच आशीर्वादाचं एवढंच सांगायचं मला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कसं की हे आपल्या भाग्यामध्ये दिलं असतं, हा योग असतो. मग कुठलीही गोष्ट कधीही होऊ शकते. आपल्या योगामध्ये जर असेल, आज आरती आपल्या हस्ते लिहिलेली होती, असं हे होतं. मग कितीही त्याच्यामध्ये काही जरी आलं तरी त्यामध्ये काही नाही, त्यात बदल होत नाही. श्री स्वामी समर्थ. हा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ। आता हल्दर साहेबांनी जो उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आहे आणि आपलं एक हिंदू राष्ट्र म्हणून आज जे आपण उभे आहोत की आपण स्वतःला जे हिंदू म्हणून घेत आहोत ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे शक्य झालं। एक दैवी अवतार जो होता तो आजच्या दिवसाला आपण म्हणतो ना की मानवी देह धारण केल्यानंतर देवांना पण संपवावं लागतं अवतार, तसं ते झालं की देह सोडावा लागला आणि त्याच्यानंतर मग संभाजी महाराज त्याच्यानंतर राजाराम महाराज ही जी काय पुढं परंपरा सुरू राहिली आपलं हिंदू राष्ट्र वाचवण्याकरता पेशवाई आली। पण कसं असतं कुठेतरी आपलं जसं भाग्य असतं तसं देशाचं पण भाग्य असतं। त्या देशाच्या भाग्यामध्ये जर का पुढच्या काही हाल अपेष्टा लिहिलेल्या असतील काही पारतंत्र्य जर का लिहिलेलं असेल तर ते भगवंतही टाळू शकत नाही। आणि प्रत्यक्ष भगवंत जेव्हा अक्कलकोटला होते महाराज त्यावेळेला वासुदेव बळवंत फडके जे क्रांतिकारक होते ते तिथे अक्कलकोटला गेले आणि आपला तेव्हा स्वातंत्र्याचा जो संग्राम सुरू होत होता पण योग्य वेळ आलेली नव्हती। जेव्हा ते महाराजांच्याकडे गेले त्यांनी तलवार त्यांच्या हातामध्ये होती आणि तलवार महाराजांना दाखवली त्यांना अपेक्षित होतं की बहुतेक महाराज आपल्याला आशीर्वाद देतील। तीच तलवार जर का आपल्याला महाराजांनी परत केली तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि आपण पुढचा लढा सुरू करायला हरकत नाही असं मनामध्ये एक विचार घेऊन ते गेले होते। तिथे अक्कलकोटला गेले, तलवार स्वामींच्या पायापाशी ठेवली तर महाराजांना त्यांनी ओळखलं लगेच काय ह्याला अपेक्षित आहे। किती वेळ आलेली नव्हती, योग्य वेळ ती आलेली नव्हती म्हणून त्यांनी काय केलं तलवार उचलून ती टाकून दिली। त्याचा अर्थ तुला आत्ता परवानगी नाही आहे, लढायची परवानगी आत्ता नाही आहे, तू सुरू करू नको। पण कसं असतं की मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये कल्पना असते एक तुला तो ज्वर चढलेला असतो, नाही हा स्वातंत्र्य संग्राम सुरू झालेला आहे त्याच्यात हिरिरी मला भाग घ्यायचा आहे। उसळतं रक्त असं त्यांनी वासुदेव बळवंत फडके त्यांनी ते न ऐकता त्यांनी तो लढा सुरू केला पण दुर्दैवाने अपयश आलं त्यांना। पण ही जी कथा किंवा हा जो भाग होता की आपण म्हणतो की आपलं भाग्य तसं ते देशाचं भाग्य, मग महाराज ते करू शकत नव्हते का? अशा काही गोष्टी ते घडवू शकत नव्हते का? ते जर का महाराजच होते प्रत्यक्ष परब्रह्म होतं मग असं का राहिलं त्यांना आपला देश पारतंत्र्यामध्ये का राहिला? मग की शेवटी ते प्रारब्ध त्या देशाचा पण प्रारब्ध प्रत्यक्ष भगवंत श्रीरामांना जर का 14 वर्ष वनवासात काढायला लागली म्हणजे दैवी अवतारच होता किंवा श्रीकृष्ण दैवी अवतार असून तुरुंगामध्ये जन्म घ्यायला लागला। लहानपण म्हणजे स्वतःची आई असून दुसरीकडे त्याचं पालन पोषण झालं। हे सगळे जे प्रारब्ध होतं जे दैवी वशात जे लिहिलेलं असतं आपण म्हणतात ते। आणि मग पूर्वजन्मीचा जो आत्ता विषय त्यांनी काढला पूर्वजन्मीचं सुकृत म्हणा पूर्वजन्मीचं पाप कसं कुठे काम करतं आणि कसं कोणाचं रक्षण करतं। मग ते रक्षण कोण करतं की ही जी दैवी परंपरा जी चालत आलेली महाराजांनी आपल्यानंतर जी काही आपली शक्ती आपल्या शिष्यांना दिली म्हणजे बाळाप्पा किंवा इतर जी लोक होते स्वामीसूत त्यांच्यामार्फत जे कार्य सुरू ठेवलं त्या चिपळूणचे गोपाळबुवा केळकर होते अनेक भक्तांना त्यांनी ती शक्ती दिली आणि हे कार्य तू पुढे सुरू ठेव। आणि मग त्यांच्या मार्फत दत्त संप्रदाय कुठे होता? दत्त संप्रदायामध्ये गुरु शिष्य ही परंपरा फार प्रामुख्याने जोपासली जाते
म्हणजे नरसिंह सरस्वतींनी सुद्धा गुरु करून मग पुढचं त्यांचं कार्य केलं. जरी दैवी अवतार होता, ते बालक जरी दैवी होतं, श्रीकृष्ण सुद्धा दैवी होता, पण गुरु आश्रमात जाऊन, संदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि मग सुरू. बरं, असं काही नाही की मी वेगळा बालक आहे, श्रीकृष्णाने असं काहीतरी दाखवलं नाही मी वेगळा आहे म्हणून. जी लोक, जी विद्यार्थी त्याबरोबर होते त्याबरोबरच हे शिकले. आणि नरसिंह सरस्वती म्हणजे जेव्हा नरहरी म्हणून ते जेव्हा गेले होते काशीला, आणि तिथल्या ज्या आश्रमात सरस्वती स्वामींच्या आश्रमात जेव्हा ते गेले, तर त्यांना वाटलं की हा बालक हा माझ्याकडे शिकायला आला, म्हणजे ही शेवटी दैवी लीला असती. त्यांना माहिती होतं आपल्याला कोणाकडे शिकायला जायचं आहे, आणि हा दैवी बालका मला शिकवायची संधी मिळते, मला मिळावी असं सुरुवातीला वाटलं, आणि शिकवायची संधी मिळते, हा आपला खूप मोठा एक मान सन्मान, आपलं पूर्वजन्मीचं सुकृत की भगवंत आपल्याकडे शिकायला येतो. संदीपनी ऋषींनी तेच सांगितलं. श्रीकृष्ण गेला त्यांच्याकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. आता हे शिक्षण कसं असतं, जे आश्रम असतात त्या आश्रमामध्ये 14 विद्या आणि 64 कला यांचं एक आगर म्हणून आपण, की ज्याला पाहिजे त्याने जे शिकावं. कोणी मल्लयुद्ध शिकावं, कोणी धनुर्विद्या शिकावं, कोणी आणखीन काय शिकावं, कोणी जपजाप्य शिकावं. पण श्रीकृष्ण काय असा एका विद्यामध्ये पारंगत होऊन थांबेल असं तो नव्हता. त्यांनी झपाट्याने सगळं शिकून घेतलं. आणि मग गुरुदक्षिणा काय देऊ म्हणले, तर संदीपनी ऋषींनी त्यांना ओळखलं की प्रत्यक्ष भगवंत आपल्याकडे आलेला आहे. त्यांनी सांगितलं तू प्रत्यक्ष भगवंत आहेस म्हणले, तुझ्याकडनं मी काय गुरुदक्षिणा घ्यायची म्हणले. तरी पण श्रीकृष्णांनी आत्ताच नाही, मी इथं आज आलोय हे विद्यार्थी म्हणून आलोय, म्हणजे एक शिष्य आणि एक गुरु मी तो बनून आलोय, तुम्ही माझ्याकडनं काहीतरी घ्या. त्या संदीपनी ऋषींचा मुलगा नुकताच वारलेला असतो. श्रीकृष्ण सांगतात बरं ठीक आहे, तुला द्यायचं असेल तर माझा मुलगा मला तू परत आणून दे. आता ज्या समुद्रामध्ये तो बुडालेला असतो, प्रभास क्षेत्रीत्या त्यांचा मुलगा जो बुडालेला असतो संदीपनी ऋषींचा, श्रीकृष्ण तिथे जातो, त्या समुद्राला आव्हान करतो. प्रत्यक्ष समुद्रदेव तिथे उभे राहतात. श्रीकृष्ण सांगतो की तुमच्या आतमध्ये जो संदीपनी ऋषींचा जो मुलगा आतमध्ये आहे तुमच्या तळाशी, त्याला तुम्ही आणून द्या. तर ते म्हणतात की माझ्याकडं तो नाही आहे, त्या दैत्यासुरांनी मारलेलं आहे म्हणतात त्याला. श्रीकृष्ण सांगतो त्या दैत्यासुराला माझ्याकडे तुम्ही हवाली करा. दैत्यासूर जिथं लपलेला असतो समुद्राच्या तळाशी, तो समुद्र असा दुभंगला जातो, समोर दैत्यासूर दिसायला लागतो. श्रीकृष्ण त्या शंकासुराचा तो नाश करतात. त्याला शेवटी विचारतात मुलगा कुठे आहे, संदीपनी ऋषींचे ज्याला तू मारलंस तो कुठे आहे. तो म्हणतो आता गेला, यमराजाकडे पाठवला त्याला. त्या शंकासुराचा नाश करून श्रीकृष्ण प्रत्यक्ष यमाच्या दरबारी जातो. प्रत्यक्ष भगवंत आलेले म्हटल्यानंतर यमराज स्वतः उठून उभे राहतात. त्यांना सांगतात की आपण कशा करता आला तिथे. तो म्हणतो मी आज भगवंत म्हणून नाही आलेलो, मी शिष्य म्हणून आलेलो आहे, आणि मला गुरुदक्षिणा द्यायची. माझ्या गुरूंचा पुत्र जो तुझ्याकडे तू हरण करून ठेवलेला आहे, त्याचा जो जीव तू घेतलेला आहेस तो मला सदैह परत हवा आहे. आता शेवटी भगवंताची मागणी येते. यमराज त्याच्या मुलाला जिवंत करतात आणि श्रीकृष्ण त्याला यमलोकातनं घेऊन त्या आश्रमामध्ये येऊन त्या संदीपनी ऋषींच्या चरणी तिथे ही माझी गुरुदक्षिणा म्हणतात. गुरु शिष्य हे इतकं नातं, इतकं मनापासून जपलेलं ह्या लोकांनी, आणि ही गुरु शिष्य परंपरा अजूनही पुढे तशीच चालू राहते. गुरु कसा सांभाळ करतात म्हणजे मला आत्ता फक्त सांगायचं की गुरुवारी अण्णांचं 1 एप्रिल 2018 रोजी ते स्वामीचरणी विलीन झाले. स्वामी कार्य जे त्यांनी सुरू केलं होतं ते स्वामी कार्यामध्ये त्यांनी सुद्धा असं प्रत्येकाला वाटा, त्यांनी जी केंद्र उभी केली होती त्या केंद्र प्रमुख त्यांनी नेमलेले होते. म्हणलं ना गुरु शिष्य परंपरा पुढे सुरू राहावी, ही कशी राहावी, की हा केंद्र प्रमुख काय त्यांनी त्याचं कार्य काय की स्वामी सेवा वाढवायची जी आपल्या गुरुला अपेक्षित आहे. स्वामी मार्ग हा विस्तारित करायचा जो आपल्या गुरुला अभिप्रेत आहे. आपल्या गुरुंना काय हवं काय नको, गुरु कसं वागतात, गुरु कसं चालतात, गुरु कसं स्वामी सेवेमध्ये लीन आहेत आणि त्यांच्या मार्फत स्वामी सेवा कशी घडते हे त्या शिष्यांनी बारकाईने बघायला पाहिलं. आणि माझं असं भाग्य की मला ते बघायला मिळालं की अण्णा कसे बोलत होते, अण्णा कसे बसत होते, अण्णा कसे वागत होते. आणि त्यांच्या दृष्टीने येणारा कोणताही भक्त असू दे, नवीन आहे का जुना,
तो विचार न करता ते त्याला मार्ग दाखवायचे, तो अडचणी त्यांना एवढंच फक्त बघायचे. त्याच्याकरता वेळ काळाचं कुठलंही बंधन त्यांनी ठेवलं नाही, कधी कुठल्या 1 रुपयाची अपेक्षा ठेवली नाही. तो काय मला देतो का, मला अमुक ठिकाणी जाण्यामध्ये माझा खर्च होतोय हे कधी त्यांनी बघितलं नाही. स्वतःहून ते जायचे. जी केंद्र उभी केली स्व खर्चाने ते जात होते. आज अलिबागपासून महाडपर्यंत जवळ 31 केंद्र त्यांनी उभी केलेली आहेत. आणि हाच विचार, हेच सगळं त्यांची वागणूक बघून मग आपण तसा शिष्य व्हावं असं मनात कुठेतरी येत होतं. आपणही तसं वागावं, आपण पण त्यांचा मार्ग जो आहे त्यांनी दाखवला त्या मार्गावर आपण पण चालावं. आणि त्यांची जी इच्छा आहे, मग त्यांची इच्छा काय, त्यांनी सांगितलं की स्वामींची इच्छा मिसळून राहायचं. मग स्वामींची इच्छा काय, की कलियुगामध्ये माझंच नाम तारणहार आहे हे सर्व भक्तांच्यापर्यंत आणि अडीअडचणीत जो काही असेल, जो कोणी आला असेल त्याच्यापर्यंत हे पोचावं. कलियुगामध्ये फक्त माझंच नाव चालणार आहे, मीच तारण. तारक मंत्रामध्ये पण असंच म्हणलंय. तारक मंत्र कशा करता, की काहीही झालं तरी भिवू नकोस हे सांगितलेलं आहे. मग गुरु सांभाळ कसा करतात, मग पूर्वजन्मीचं कसं होतं, आपलं पूर्वजन्मीचं सुकृत नक्कीच चांगलं होतं. आईवडिलांची पुण्याही पाठीशी होती, आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांच्या शुभेच्छा पाठीशी होत्या. म्हणून गुरुवर्य अण्णांसारखे मला गुरु लाभले. आणि ती सेवा करत करत मी त्यांच्याच आशीर्वादाने गुरु हल्याळ काकूंनी म्हटलं की गुरु सेवा ते गुरुपद हे मिळालं त्याच्यात. मग अण्णांनी त्याच्यामध्ये बघितलं असेल मागच्या जन्मीची ह्याची पुण्याई किती आहे. आत्ता जसं ह्यांनी सांगितलं हल्याळ साहेबांनी की पुण्य आणि पाप त्याचा जमा खर्च होत होत जे राहतं ते ह्या जन्मामध्ये आपल्याला ते आपल्या पुण्यामध्ये मिसळलं जातं. आणि आपलं पुण्य म्हणजे मागच्या जन्मीचं काहीतरी नक्कीच पुण्य थोर असलं पाहिजे की ते ह्या जन्मात माझी जी सेवा घडत होती, जे पुण्य मी कमवत होतो ते त्या पुण्यामध्ये त्याच्यात मिसळलं जात होतं. आणि असं करता करता आज त्या गुरुपदापर्यंत माझी हा जो प्रवास झाला. मग नुसतं पुण्य असतं का, पाप पण असतं. मग पाप कसं गुरुक्षालन काय कसं करतो, पापक्षालनाचं कसं निभावून नेतो, कसं आपल्याला संकटातनं सोडवतो. एक छोटीशी परत गोष्ट सांगतो. एका आश्रमामध्ये ते जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची ते गुरु ठरवतात. सगळ्या विद्यार्थ्यांना एक दिवस बोलवतात आणि सांगतात की मी आज आश्रम एक महिन्यानंतर हा आश्रम बंद होणार आहे. तर ते विद्यार्थी जर चमकतात की आपलं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आणि गुरु सांगतात की आश्रम बंद होणार आहे. का बंद होणार आहे, त्यांच्या मनातल्या जो विचार सुरू असताना ते सांगतात की माझ्या अंतर्ज्ञानाची शक्ती आहे, मला असं समजते की मला एक असाध्य रोग जडणार आहे. त्या रोगामध्ये माझं शरीर सुरुवातीला ताप येणार आहे, अंगावर माझ्या फोड उठणार आहे, त्या फोडातनं पाणी येणार आहे आणि हळूहळू माझं शरीर सडत जाणार आहे, दुर्गंधी सुटणार आहे. हे सगळं व्हायच्यात मी हे आश्रम सोडू इच्छितो आणि तुम्ही पण इथून निघून जा, कोणी इथं थांबू नका. सगळे शिष्य मनातल्या मनात ठरवतात ठीक आहे उद्यापासून आपण जायची तयारी करू. एक शिष्य असतो तो उभा राहतो, त्याचं नाव असं दीपक. तो उभा राहतो, तो म्हणतो की गुरुजी तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, पण माझी अशी इच्छा आहे की मी इथे राहावं. ते म्हणतात तू मूर्ख आहेस का, त्याला पहिल्यांदा बोलतात. महाराज सुद्धा एकदम चिडले की शिव्या घालतात, म्हणजे पार ते सोडत नाहीत. मग तसं त्या गुरुजींनी त्या दीपकला पहिल्यांदा शिव्या घातल्या. दीपक निश्चल उभा होता. तो म्हणला तुम्ही काहीही म्हणा, मला तुम्ही इथे राहायची फक्त परवानगी द्या. शेवटी हो नाही करत करत वादविवाद होता. दीपकला तो परवानगी मिळवतो गुरूंची. दुसऱ्या दिवशीपासून 2-2, 4-4 शिष्य त्या आश्रमाबाहेर पडायला सुरुवात होती. संपूर्ण आश्रम रिकामा होतो. आणि मग म्हटल्याप्रमाणे ते जे गुरुजी असतात त्यांच्या अंगावरती सुरुवातीला ताप येतो, अंग त्यांचं सगळं लाल लाल होतं आणि बारीक बारीक फोड यायला सुरुवात होती आणि त्या फोडातनं हळूहळू पाणी व्हायला सुरुवात होती. दीपक ओळखतो की गुरुजींची जी सांगितली होती, जी वाणी होती ते तसं घडायला लागलंय. ते दीपकला सांगतात की आता माझा मृत्यू मला इथे नको, मग तू मला काशीला घेऊन चल. दीपक म्हणतो ठीक आहे. अशा स्थितीत त्यांना घेऊन काशीला जायचं. रोजच्या प्रवासामध्ये त्यांचा आजार वाढलेला असतो, अंगातलं येणारं पाणी वाढलेलं असतं, पण ते सगळं साफ करायचं. चंदन आणि शहाण तो बरोबर घेतो. रोज ते शहाण्यावर चंदन उघडायचं, तो लेप त्या गुरुजींना रात्री लावायचा
सकाळी परत एखादा नदीकाठी बघून छान त्या पाण्याने त्यांना आंघोळ घालायची. प्रवास सुरू करायचा, जे भिक्षा मिळेल त्याच्यामध्ये सगळं त्यांचा दिवसभराचा उदरनिर्वाह करायचा. गुरुजींची तब्येत दिवसेंदिवस खालावत जाते, पण ते काशी क्षेत्री पोचतात. काशी क्षेत्री पोचल्यानंतर तर त्यांच्या अंगाला जी दुर्गंधी येते ना, ते सांगतात की मला तू काशी त्या वेशेपर्यंत मला फक्त आतमध्ये ने, कुठे गावात नेऊ नको म्हणे. माझी असं मला अवहेलना झालेली मला आवडणार नाही, लोक माझ्याकडे तिरस्काराने बघतायत असं मला आवडणार नाही. आणि जमलं तर तू पण आता इथे राहू नको, मला गंगेकाठी कुठेतरी झोपव. पण तो ऐकेल तो दीपक कसला, तो म्हणतो मी तुम्हाला ते इथपर्यंत आणलेलं आहे, म्हणतो आता मी तुम्हाला तसं सोडणार नाही. जे काय तुमचं व्हायचं असेल ते इथे व्हावं, माझ्यासमोर व्हावं आणि मला तेवढी शक्ती मिळावी. सेवा करत 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 रोजचा हा दिनक्रम ठरलेला आहे. परत रात्री चंदनाचा लेप लावायचा, सकाळी स्वच्छ त्या गंगेच्या पाण्याने आंघोळ घालायची, जी भिक्षा मिळेल तर त्यांना जेवण घालायचं, राहिलं तर स्वतः खायचं. हे करता करता त्याची तब्येत बिघडायला लागलेली असते. जवळजवळ 11 वर्ष तो ती सेवा करत असतो त्या गुरूंची. 11 वर्ष त्या तब्येतीमध्ये काही फरक पडत नाही, सुधारणा तर काहीच नाही. असं होतं की धड गुरु जात पण नाहीत, म्हणजे सुटत पण नाहीत, आणि हा रोग पण बरा होत नाही. एखादा असता तर एखाद्या वर्षामध्ये मला वाटतं फार तर म्हणलं असता ठीक आहे आता बघू, नाही तर आपणच निघून जाऊ. किंवा त्यांनी देवाला प्रार्थना केली असते की साहेब ह्यांना तरी घेऊन जा, ह्यांना सोडो, असं काहीतरी प्रार्थना केली असते. पण दीपकने काही केलं नाही. ही सेवा बघून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि एक दिवस सकाळी सकाळीच जेव्हा गुरूंची ही सेवा सुरू होती, गुरूंना आंघोळ घालत असताना त्यांच्या त्या झोपडी बाहेर मंद असा एक प्रकाश पसरला. दीपकांनी बाहेरून बघितलं तर प्रत्यक्ष भगवान महादेव उभे आहेत, त्रिशूळ हातामध्ये त्यांच्या. आणि ते सांगतात की दीपका, तुझी सेवा बघून मी प्रसन्न झाले, तू काहीही वर माग. वर माग म्हणलं तर दीपकच्या मला ते एकच, माझ्या गुरूंना बरं कर, माझ्या गुरूंना बरं कर म्हणतोपर्यंत त्यांचे गुरु आत्मावत येतात, दीपक तू हा वर मागू नको, माझे हे भोग आहेत, मला बघून संपू देत, नाही तर मला परत पुढचा जन्म घ्यावा लागेल. मग दुसरा वर काहीच नाही मागण्यासारखा. शंकर तसेच परत निघून जातात, वर न देताच निघून जातात. पण जातात कुठं, ते जातात विष्णूंच्याकडं आणि सांगतात मी आत्ता भूतलावरती एक उत्तम शिष्य बघून आलो. गुरु शिष्य कसा असावा, एक उत्तम मी नातं बघितलं, एक उत्तम शिष्य बघितला. विष्णू म्हणतात कोण, ते म्हणतात चला तुम्हालाही दाखवतो. परत दोघं येतात. दुसऱ्या दिवशी परत तसंच तोच क्रम. आतमध्ये गुरु निजलेले आहेत, तो दीपक सेवा करतोय, विष्णू बाहेरनं बघतात. परत तसाच एक मंद प्रकाश पसरलेला, चंदनाचा सुवास येतो, त्याबरोबर दीपक उठून परत बाहेर येतो आणि प्रत्यक्ष भगवान समोर उभे म्हटल्यानंतर हात जोडून उभा राहतो. आता भगवान म्हणतात की काल तुला महादेवांनी वर दिला, तू काही मागितलं नाहीस, आज माग, आज मी तुला वर देतो. आता कालच्या प्रसंगाने दीपक शहाणा झालेला असतो, तो काय मागतो किंवा माझ्याकडनं तुम्ही गुरु सेवा करून घ्या, म्हणजे गुरूंचे भोग आहे नाही, मग माझ्याकडनं तुम्ही गुरु सेवा करून घ्या, अशी तुम्ही मला शक्ती द्या म्हणतात ते. हे म्हणल्याबरोबर विष्णू प्रसन्न होतात. ते म्हणतात की ही तुझी मागणी आहे, ही तुझी मान्य करतो, तुझ्या गुरूंना बाहेर बोलव म्हणतात. प्रत्यक्षात भगवान विष्णू त्यांना हाका मारतात आणि ते त्या गुरुजी त्या हाकेसरशी बाहेर येतात. आणि बाहेर येतात तर त्यांचं पूर्वीचं जे शरीर असतं ते शरीर घेऊनच बाहेर येतात. म्हणजे कुठलाही त्यांना रोग झालेला नसतो, फक्त परीक्षा शिष्याची. हे सगळं बघून तो दीपक पण चक्रावून जातो आणि मग म्हणतो की हे कसं घडलं. मग ते त्याला सांगतात की तू जी सेवा करत होता, या सेवेने तुझं मागच्या जन्मीचं जे पातकाचा जो डोंगर होता, तो डोंगर आत्ता फिटला, म्हणून तुला भगवंताचं दर्शन झालं. आणि इथून पुढे तुझी जी सेवा होणार आहे ती अगदी निरपेक्ष, आणि ती सेवा तुझी या जन्मात तुला जी पुण्याई प्राप्त होणार आहे. असं आपण म्हणतो की गुरु काय करून घेऊ शकतो, मागच्या जन्माचं पातक त्याला दिसलेलं असतं, ते या शिष्याकडनं गुरु सेवा झाली म्हणून तो पातकाचा डोंगर जळाला तो, आणि प्रत्यक्ष त्याला भगवंताचं दर्शन घडलं. गुरु काय करू शकत नाही, म्हणजे ह्या जन्मीचं तर पातक आहे, या जन्मीच्या चुका आहेत, पण मागच्या जन्मीच्याही सुधारू शकतो. म्हणून गुरु सबसे बडा गुरु, परत अण्णांनी सांगितलं, आणि गुरु से बडा उसका ध्यास. तर हा ध्यास मनात घेऊन जे अण्णांनी कार्य सुरू केलं होतं त्या कार्यामध्ये मी आणि आपण सर्वच मनोभावे सामील होऊ. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहेच आहे, अण्णांचे आशीर्वाद आहेत.
आणि हीच अण्णांच्या कार्याला श्रद्धांजली राहील. मी आजच्या गुरुवारी इथे थांबतो आणि आपला जो पुढचा पालखी सोहळा किंवा पुढचे जो महाप्रसाद कार्यक्रम आहे तो कार्यक्रम इथे सुरू होईल. एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज की जय.